नाही नाही, मला कळले नाही, मला उत्सुकता नाही आहे. नाही नाही, काहीच कळलेलं नाही, काही कळलेलं नाही. सर, एक छोटा वेगळा प्रश्न असा आहे, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं का इंग्रजी माध्यमाचा, हा सध्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता चित्रपट पण देखील त्याच्यावर आलेला आहे, क्रांतिज्योती विद्यालय म्हणून. तुमचं स्वतःचं शिक्षण हे अमरावतीसारख्या छोट्या शहरात त्या काळातल्या मराठी माध्यमातून झालं. सरन्यायाधीशपर्यंत जाताना कधी तुम्हाला अडचण आली? खरं सांगायचं बिलकुल आली नाही. म्हणजे मी तुम्हाला माहीत असेल की माझं म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते अमरावती त्यावेळेला नगरपालिका होती. हो. नगरपालिका शाळा क्रमांक 8, म्हणजे आम्हाला बसायला तिथे बेंचेस वगैरे तर दूर, पण त्या फऱ्या राहायच्या बसकर, आणि त्याला म्हणजे गदेघाट म्हटलं जातं शाळेला. कारण त्या शाळेच्या आमच्या बाजूला एक नाला होता आणि ते सगळे कुंभार लोकांचे नाले, जे गाढवा आहे ते तिथे पाणी प्यायला यायचे. तर अशा याच्यात शिकलो. त्यानंतर मी वडील उपाध्यक्ष झाल्यावर विधान परिषदेचे 1968 आम्ही अमरावतीवरून मुंबईला आलो आणि त्यानंतर मी चिकित्सक समूहामध्ये शिकलो. आमच्या बॅचचा आता 7 तारखेला गोल्डन जुबली आहे. अच्छा. चिकित्सक समूह, त्याला येणार आहे मी कार्यक्रमाला. तर 8वी पर्यंत मी मराठीतच होतो आणि इथे आल्यावरती माझा लहान भाऊ आणि बहीण, त्यांना आईने इंग्रजी मीडियममध्ये टाकलं होतं सुरुवातीपासून. आणि मग माझ्यामध्ये न्यूनगंडाची भावना येऊ नये म्हणून 8वीच्या नंतर मला इंग्लिश मीडियममध्ये भावाच्या आणि बहिणीच्या शाळेत टाकण्यात आलं. आणि मला अभिमान आहे की माझ्या आता म्हणजे मराठी भाषेत शिकल्याच्यामुळे मला कुठलीही अडचण आलेली नाही. ऑन द कॉन्ट्री, जो फाउंडेशन आहे ते सगळं मराठी मीडियम शाळेमधूनच माझं मजबूत झालं. पण म्हणजे तिथे उल्लेख केला, मी चिकित्सक समूहामध्ये असताना वक्तृत्व स्पर्धामध्ये वगैरे मला म्हणजे भाग घ्यायची संधी मिळायची, डिबेट्समध्ये भाग घ्यायची संधी घ्यायची, ते सगळं मराठीतूनच व्हायचं. पण तुम्हाला एकदम जेव्हा 8वीमध्ये मराठीतून इंग्रजीत गेलात तेव्हा अडचण नाही आली? आलं, वर्षभर त्रास झाला ना. मग रात्री अशी घाबरून स्वप्न पडायची आपल्याला काहीच येत नाही नाही नाही, असं कधी झालं नाही. मग तुम्ही त्याच्यात कसं कोपअप केलं? नाही, तर जे मेहनत केली, काय आईने काही ट्युशन्स लावली होती. त्याच्यानंतर रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. तुम्हाला मुळामध्ये आता तुमच्या घरामध्ये गवई साहेबांचं इतकं मोठं काम, आंबेडकरवादी चळवळीमधले ते मोठं धुरंधर नेतृत्व, राजकारणामध्येही त्यांना खूप यश मिळालं. तुम्हाला त्यांच्या त्या राजकीय वाटेवरून प्रवास करावा असं कधीच वाटलं नाही? वकील व्हावं असं का वाटलं? नाही, वकील तर मी म्हणजे नेहमीच म्हणतो की मी वकील झालो ते माझ्या वडिलांच्या इच्छेमुळे झालं. वडिलांना वकील व्हायचं होतं, परंतु ते राजकारणात असल्यामुळे त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण नाही करू शकले आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी वकील झालो. आणि